नमस्कार सगळ्यांना. कमेंट्स आल्या होत्या की इम्युनॉलॉजीचा सेकंड पार्टवर व्हिडिओ बनवा म्हणून. त्यामुळे मी इम्युनॉलॉजी हा चॉईस केला टॉपिक आणि याच्यावर आपला हा सेकंड पार्ट असणार आहे. फर्स्ट पार्ट तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. लाईक केलं नसेल तर तेही करून घ्या. जर तुम्हाला आवडत असतील माझे व्हिडिओ बघायला, हेल्पफुल वाटत असतील तरच करा. ठीक आहे, चला टाइम वेस्ट न करता आपण सुरू करू. आपण हे फायनल रिव्हिजन आहे आपलं, जे की DMER एक्झामसाठी असणार आहे लॅब टेक्निशियनच्या. त्यामुळे तुमचा थोडाफार अभ्यास झालाच असेल आणि जो त्याच्यामध्ये अभ्यास थेअरीमध्ये तुम्ही जो अभ्यास नाही केला तो याच्यामध्ये तुमचा कव्हर होऊन जाईल. चला सुरू करू. आणि ना तुम्हाला स्मार्ट स्टडी करायची खूप आवश्यकता आहे, कारण आपण छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी असं डेलीच्या गोष्टी विसरून जातो. आणि अभ्यासातलं तर सगळ्यांना माहितीच आहे, अभ्यास म्हणलं तर खूपच लवकर विसरतो. त्यामुळे आपल्याला स्मार्ट स्टडी करायची खूपच गरज आहे. आणि त्याच हिशोबाने मी काही MCQ जे की हार्ड वाटतील, कन्फ्युजन करणारे जे MCQज आहेत त्यावर ट्रिक्स बनवून सुद्धा दिलेल्या आहेत. चला सुरू करूया. आजचा आपला फर्स्ट क्वेश्चन सुरू करू. व्हिडिओ क्लिअर दिसत नाही तसेही कमेंट येत आहेत, तर माझा व्हिडिओ पूर्ण क्लिअरच आहे. तुम्ही तुमची क्वालिटी थोडीशी इन्क्रीज करून व्हिडिओ पहा, कारण माझ्याकडून तर क्लिअरच दिसत आहे आणि मी चेकही केलं दुसऱ्या मोबाईलवरून, त्याच्यावरही माझे व्हिडिओ क्लिअर दिसत आहे. त्यामुळे तुम्ही थोडीशी क्वालिटी इन्क्रीज करून व्हिडिओ पहा. चला सुरू करू. तरी पण मी पूर्ण झूम आउट करूनच शिकवत आहे. विच टाईप ऑफ लाईट चेन इज प्रेझेंट इन अँटीबॉडीज? अँटीबॉडीज मध्ये कोणते टाइप्स आहेत लाईट चेनचे? तर ऑप्शन ई आहे त्यामध्ये कप्पा अँड लॅम्बडा, ऑप्शन बी अल्फा अँड बीटा, ऑप्शन सी गॅमा अँड डेल्टा आणि ऑप्शन डी म्यू आणि इप्सिलॉन. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर कोणत्या प्रकारचे लाईट चेन्स असतात? आपलं करेक्ट आन्सर आता पाहिजे, लाईट चेन विचारले. कोणतं चेन विचारले? लाईट. या लाईट वरून एल लक्षात ठेवा, KL असं नाव होऊन जाईल इथे, कप्पा आणि लॅम्बडा. ओके, लाईट चेन वरून एल लक्षात राहा म्हणजे लॅम्बडा तुम्हाला लगेच लक्षात येईल. कप्पा अँड लॅम्बडा. ऑप्शन बी मध्ये काय दिलं होतं? अल्फा बीटा, गॅमा डेल्टा, म्यू इप्सिलॉन. आणि जर हेवी चेनचे टाइप्स जर विचारले, हेवी चेन, तर ते सगळ्यांना माहिती आहेत. किती टाइप्स आहेत? 5 आहेत. अल्फा, गॅमा, डेल्टा, म्यू, इप्सिलॉन. हे 5 टाइप्स कोणाचे आहेत? हेवी चेन्सचे आहेत. ठीक आहे. एक मिनिट, आपण काय करू, इम्युनोग्लोबिन्स ज्या आहेत, खूप कन्फ्युजन होते सगळ्यांना त्याचं, ते थोडं ट्रिक्सनी आपण मी एक 30 सेकंदमध्ये ते तुम्हाला रिव्हिजन करून देईल ट्रिक्सनी. याच्यावर तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन्स येणारच आहेत, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही थोडंसं स्मार्ट स्टडी करायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये आठवल्या पाहिजे या गोष्टी. तर पहा, IgM जी अँटीबॉडीज आहे, आता पहा हे बघा, हे IgM. ठीक आहे, फर्स्ट रिस्पॉन्सर आणि M फॉर मेजर फर्स्ट डिफेन्स. याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकतो. M म्हटलं तर काय? मेजर फर्स्ट डिफेन्स. ओके, असं करून तुम्ही IgM म्हणजे फर्स्ट रिस्पॉन्स आहे, M म्हणजेच मेजर. मेजर म्हणजे जे की फर्स्ट, आपण एकदम फर्स्ट असणारा, फर्स्ट रिस्पॉन्स करणाऱ्याला मेजर म्हणतो. तसं IgM म्हटलं तर फर्स्ट रिस्पॉन्सर, मेजर्स, याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर जी दुसरी अँटीबॉडी आहे IgG. IgG म्हणजेच काय? जी म्हणजे लक्षात ठेवायचं तुम्हाला, जी फॉर गोज अक्रॉस प्लासेंटा. ठीक आहे, ते म्हणते गोज अक्रॉस प्लासेंटा. मग याच्यावरून तुम्हाला हे जी लक्षात राहील. जी म्हणले तर गोज अक्रॉस प्लासेंटा म्हणजेच काय? IgG प्लासेंटा लक्षात येऊन जाईल तुम्हाला हे पण. त्यानंतर थर्ड अँटीबॉडी आहे म्यू, IgA. IgA अँटीबॉडीज आहे, तर लक्षात लगेच येईल काय? एनिवेअर सिक्रेशन. ठीक आहे, ए वरून लक्षात आठवायचं की एनिवेअर सिक्रेशन म्हणलं की काय येणार? म्युकोसा येणार. हे लक्षात राहून जाईल. ठीक आहे, त्यानंतर IgE अँटीबॉडी, ज्याला काय म्हणायचं? एक अलर्जी. ओके, IgE वरून तुम्ही म्हणायचं एक अलर्जी, असं 2-3 वेळेस म्हणा म्हणजे लक्षात राहील. एक अलर्जी म्हणजेच काय होणार? मग ई लक्षात येणार तुम्हाला. अलर्जी बद्दल कोणताही क्वेश्चन आला तर त्याला अँटीबॉडी IgE असणार आहे म्हणून लगेच तुमच्या लक्षात येईल. एक अलर्जी असं लक्षात ठेवा, किंवा E सारखंच थोडस असं म्हणून पण लक्षात ठेवू शकता. त्यानंतर IgD. डी म्हणजे डॉर्मंट रिसेप्टर.
ऑन नेव्ही बी सेल असं हे तुम्ही ट्रिक्सनी लक्षात ठेवू शकता. काय काय सांगितलं मी. पहिली होती आय जी एम अँटीबॉडीज आहे. तुम्हाला जर फर्स्ट रिस्पॉन्स करणारी अँटीबॉडी विचारली एक्झाममध्ये, तर फर्स्ट रिस्पॉन्स करणारी जे मेजर आहे तेच आपण फर्स्ट रिस्पॉन्स करणार कोणत्या गोष्टीला, म्हणून या मेजरवरून तुम्ही एम फॉर मेजरवरून लक्षात ठेवू शकता. जी म्हणजेच काय, गोज टू प्लासंटा. प्लासंटा बद्दल विचारला आयजीजी अँटीबॉडी येणार. गोज टू, जी फॉर गोज टू प्लासंटा. एनिवेअर सिक्रेशन मीन्स म्युकोसा. ई मीन्स एलर्जी, एक एलर्जी. याच्यावरून आयजी लक्षात ठेवू शकता. ह्या अशा ट्रिक्सनी तुम्ही थोडंसं लक्षामध्ये ठेवा, एक्झाम मध्ये युजफुल होईल तुम्हाला हे. चला आपण क्वेश्चनला सुरू करू आपल्या. हा क्वेश्चन झाला. सेकंड क्वेश्चन होता, विच कॉम्प्लिमेंट कंपोनंट इज मोस्ट इम्पॉर्टंट की मॉलिक्युल्स. तर कोणता मोस्ट इम्पॉर्टंट आहे कॉम्प्लिमेंट कंपोनंट्स. C1, C2, C3 अँड C5. तर काय असणार याचं करेक्ट आन्सर. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, C3. ओके. सी किती नंबरला येते, 3 नंबरला येते, तर C3 हा कंपोनंट आहे. नंतर विच कॉम्प्लिमेंट कॉजेस सेल लायसिस जर विचारलं तर काय असणार आहे करेक्ट आन्सर. C1, C3, C5 मायनस C9, C5 C9 कॉम्प्लेक्स आणि C2. तर याचं करेक्ट असणार आहे C5 C9 कॉम्प्लेक्स. लायसिस म्हणजे ब्रेकडाऊन. त्याच्या ट्रिक्स वरून तुम्ही असं थोडंसं लक्षात ठेवू शकता. लायसिस, ब्रेकडाऊन, C5 डॅशला म्हणजे C5 इथं मायनस म्हणा, C9 मीन्स लायसिस, असं थोडंसं लक्षात ठेवू शकता. विच टेस्ट इज युज्ड फॉर द डायग्नोसिस ऑफ मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस इन्फेक्शन. आता मायकोबॅक्टेरियल ट्युबरक्लोसिस इन्फेक्शनसाठी कोणती टेस्ट केली जाते. विडाल टेस्ट कशासाठी केली जाते, टायफॉइडसाठी केली जाते. ठीक आहे, आपल्याला विचारले कशाचे, ट्युबरक्लोसिस. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे. ऑप्शन ए विडाल, ऑप्शन बी मॉन्टेक्स टेस्ट, ऑप्शन सी व्हीडीआरएल टेस्ट, ऑप्शन डी कुम्स टेस्ट. ओके. विडाल आपली कशासाठी केली जाते, टायफॉइडसाठी केली जाते. व्हीडीआरएल कशासाठी केली जाते, सिफिलिससाठी केली जाते. मॉन्टेक्स टेस्ट कशासाठी केली जाते, ट्युबरक्लोसिससाठी. तर करेक्ट आन्सर काय असणार आहे. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, मॉन्टेक्स टेस्ट. त्यानंतर विच इम्युनोग्लोबिन अपियर्स. हा जो क्वेश्चन होता मॉन्टेक्स टेस्टचा, हा आपला झालेला क्वेश्चन आहे. त्याच्यावर मी तेव्हाच ट्रिक्स सांगितलं, त्यामुळे मी आता त्याच्यावर ट्रिक्स नाही सांगितली. तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पहा, त्याच्यावरून तुम्हाला याच्यात ज्या ट्रिक्स नाही सांगितल्या ते पुराणे क्वेश्चन्स असतील तर त्याच्यामध्ये ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आता पहा, मी जे तुम्हाला शॉर्ट्स सांगितलं, शॉर्ट्समध्ये रिमेंबर करण्यासाठी पण मी त्याच्यावर ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्याच्यावरून हा क्वेश्चन आहे आता, की विच इम्युनोग्लोबिलिन अपियर्स फर्स्ट इन प्रायमरी इन्फेक्शन. ओके. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर. IgM, IgG, IgE, IgA. विच इम्युनोग्लोबिलिन अपियर फर्स्ट इन प्रायमरी इन्फेक्शन. काय असणार आहे करेक्ट आन्सर. तर करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए, IgM, जो की मेजर सांगितलं होतं मी. ठीक आहे, फर्स्ट रिस्पॉन्स मेजर म्हणून सांगितलं होतं. इथे आपल्याला काय विचारले, फर्स्ट इन प्रायमरी इन्फेक्शन. काय असणार आहे करेक्ट आन्सर आपलं ऑप्शन ए, IgM अँटीबॉडी. विच इम्युनोग्लोब्युलिन डोमिनंट इन सेकंडरी रिस्पॉन्स. फर्स्ट रिस्पॉन्स कोणता होता, IgM अँटीबॉडी, आणि दुसरा जो आहे तो काय आहे, MG. असं लक्षात ठेवा, हा फर्स्ट आणि हा सेकंड रिस्पॉन्स. OMG म्हणतो ना आपण, तसं MG. M हा फर्स्ट रिस्पॉन्स आणि G हा सेकंड रिस्पॉन्स, असं लक्षात ठेवा. विच इम्युनोग्लोबिलिन डॉमिनेट्स इन सेकंडरी रिस्पॉन्स. करेक्ट आन्सर काय, ऑप्शन ए IgM, ऑप्शन बी IgG, ऑप्शन सी IgA आणि ऑप्शन डी IgE. कोणती असेल. तर करेक्ट आन्सर आता सांगितलं मी, IgG. बी इज द करेक्ट आन्सर. विच सेल्स मेडिएट सायटोटॉक्झिसिटी. ठीक आहे, विच सेल मेडिएट सायटोटॉक्झिसिटी. काय असणार आहे करेक्ट आन्सर. ऑप्शन ए CD4 T हेल्पर सेल, ऑप्शन बी CD8 सायटोटॉक्झिक सेल्स. आता इथे नावातच लिहिले सायटोटॉक्झिक, मग करेक्ट आन्सर काय असणार आहे CD8 सायटोटॉक्झिक T सेल्स. विच टेस्ट डिटेक्ट
ॲटो अँटीबॉडीज अगेन्स्ट आरबीसी. आरबीसीच्या अगेन्स्ट मध्ये ॲटो अँटीबॉडीज कोणती सेल डिटेक्ट करते? ओके, विच टेस्ट डिटेक्ट ॲटो अँटीबॉडीज अगेन्स्ट इन आरबीसी? ऑप्शन ए विडाल, व्हीडीआरएल, कुम टेस्ट आणि एलायझा टेस्ट. काय असणार आहे करेक्ट आन्सर? तर करेक्ट आन्सर असणार आहे कुम टेस्ट. हे थोडंसं झूम आउट नाही केलं तर तुम्ही कमेंट करा की क्लिअर नाही दिसत आहे, त्यामुळे मी क्वेश्चन्स पाहायला थोडंसं अवघड होत आहे. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर, कुम्स टेस्ट. ओके, कुंब आउट आरबीसी अँटीबॉडी. नंतर विच इम्युन, आता हे तर माहिती आहे आपल्याला, तुम्ही असंही सोडू शकता की विडाल कशासाठी यूज होते, व्हीडीआरएल एलायझा कशासाठी यूज होते. आपल्याला काय विचारले? ॲटो अँटीबॉडी अगेन्स्ट आरबीसी, त्याच्यामुळे कोम टेस्ट असंही तुम्ही काढा एक्झाममध्ये. नंतर विच इम्युनोग्लोब्युलिन प्रोटेक्ट म्युकोसल इन सरफेस. आता मी सांगितलं ये वरून काय ट्रिक्स होती आपली लक्षात ठेवायची? एनीवेअर सिक्रेशन, कुठे सिक्रेट होणार, एनीवेअर सिक्रेशन अशी ट्रिक्स होती. मग इथे काय दिले? म्युकोसल सरफेस. मग इथे करेक्ट आन्सर काय असणार आहे? IgE अँटीबॉडीज. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए IgE, एरिया ऑफ म्युकोसा, असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. नंतर विच इज द स्मॉलेस्ट अँटीबॉडी मॉलिक्युल्स. आता स्मॉलेस्ट अँटीबॉडी मॉलिक्युल्स आणि लार्जेस्ट अँटीबॉडी या दोन गोष्टी पण तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? गमदे. ठीक आहे, हे लक्षात ठेवले की तुम्हाला स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट कळून जाईल. इथे विचारली काय? स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात लहान कोणती आहे, याच्यामध्ये ई शेवटी आहे. तर काय असणार आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन IgM, IgA, IgG आणि IgE. अच्छा, इथे विचारले स्मॉलेस्ट अँटीबॉडी मॉलिक्युल्स, असं असं लक्षात ठेवायचं तुम्ही. तर असं लक्षात ठेवा की स्टार्टिंगची जी होती ती कशी आहे? स्मॉलेस्ट अँटीबॉडी होती. ठीक आहे, IgG. त्या 5 अँटीबॉडीज लक्षात ठेवायच्याच आहेत, तुम्हाला मॅट्रिक्सनी पण सांगितलेल्या आहेत. तर जी स्टार्टिंगची होती जी, त्याला काय तुम्ही लक्षात ठेवायचंय? स्मॉलेस्ट अँटीबॉडी मॉलिक्युल्स. विच इज द स्मॉलेस्ट अँटीबॉडी मॉलिक्युल्स? द करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी IgG. नंतर विच अँटीबॉडी इज प्रोड्युस्ड इन ॲलर्जी टू पोलन. आता ॲलर्जीसाठी काय सांगितलं होतं आपण? ई. करेक्ट आन्सर काय असणार? ऑप्शन ए IgG, IgM, IgE आणि IgA. करेक्ट आन्सर ऑप्शन सी IgE, एमर्जन्सी ॲलर्जी. विच ऑर्गन इज कॉल्ड ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी. आता आरबीसीचे ग्रेवयार्ड कशाला म्हणतात? ऑप्शन ए थायमस, ऑप्शन बी स्प्लीन, ऑप्शन सी लिव्हर आणि ऑप्शन डी बोन मॅरो. काय याचं करेक्ट आन्सर? मराठीत काय म्हटलं आहे बघितलं काय? तर आरबीसीची स्मशानभूमी कोणता अवयव आहे? ओके, आपण काय म्हणतो? ग्रेवयार्ड ऑफ आरबीसी. काय आहे करेक्ट आन्सर? ऑप्शन बी स्प्लीन. स्प्लीन इज द करेक्ट आन्सर. त्यानंतर विच टेस्ट इज युज्ड फॉर द डिटेक्शन ऑफ डेंगू NS1 अँटीजन. ओके, कोणती टेस्ट यूज केली जाते फॉर द डिटेक्शन ऑफ डेंगू NS1 अँटीजन? ऑप्शन ए विडाल टेस्ट, ऑप्शन बी रॅपिड कार्ड एलायझा टेस्ट, ऑप्शन सी VDRL टेस्ट आणि ऑप्शन डी मॉन्टेक्स टेस्ट. ठीक आहे, तर पहा मॉन्टेक्स टेस्ट कशासाठी यूज करतो आपण? TB मध्ये. विडाल टेस्ट टायफॉइड, VDRL टेस्ट सिफिल, उरला कोणता? रॅपिड कार्ड एलायझा टेस्ट. मग ती कशासाठी असते? NS1 अँटीजन फॉर डेंगू, NS1 अँटीजन फॉर डेंगू, रॅपिड कार्ड और एलायझा टेस्ट. करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. विच इंटरल्युकिन इज कॉल्ड फेवर सायटोकाइन. आता इथे फेवर म्हटले, याच्यामुळे थोडंसं या क्वेश्चनकडे लक्ष ठेवा. फेवर सायटोकिन कोणाला म्हटलं जातं? तर करेक्ट आन्सर इज ऑप्शन 1 IL-1 मीन्स इंटरल्युकिन फर्स्ट, increase temperature. Which cytokine activates macrophages? मॅक्रोफेजेस ला ऍक्टिव्हेट करण्यासाठी कोणते सायटोकिन्स ऍक्टिव्हेट करतात मॅक्रोफेजेसला? ऑप्शन ए बी सी डी. बघा आणि उत्तर काय आहे याचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. ठीक आहे, इंटरफेरॉन
लाईव्ह लेक्चर नसेल तरी तुम्ही कमेंट करू शकता, ठीक आहे. तर पहा याचं करेक्ट आन्सर काय आहे, तर याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ये आहे, इंटरफेरॉन्स गॅमा. ठीक आहे. सायटोकाईन ॲक्टिवेट मायक्रोफेजेस विचारलं तर इंटरफेरॉन्स गॅमा. विच सेल्स आर कॉल्ड प्रोफेशनल फॅजोसायटोसिस. फॅजोसाइट्स कोणत्या सेल्सला काय म्हणतात, प्रोफेशनल फॅजोसाइट्स. ऑप्शन ए न्यूट्रोफिल मायक्रोफेजेस, ऑप्शन बी बीटा सेल, टी सेल आणि प्लेटलेट्स. तर या असा जर प्रश्न आला असेल की प्रोफेशनल फॅजोसाइट्स विचारले आहेत आपल्याला, प्रोफेशनल फॅजोसाइट्स विचारतील त्यावेळेस आपल्याला M2ND असं लक्षात ठेवायचंय. ओके, प्रोफेशनल फॅजोसाइट्स विचारल्यानंतर M2ND थोडंसं 2-3 वेळेस तुम्हाला हे म्हणायचं आहे, त्यानंतर तुम्हाला लक्षात राहून जाईल. M2ND असं म्हणून द्या. प्रोफेशनल फॅजोसाइट्स विचारलं, प्रोफेशनल विचारलं, समजा आपण प्रोफेशनल खूपच आहेत, तर मी प्रोफेशनल आहे तसं M2 पण आपण असतो का, नॉट डिटेक्टेड म्हणतो तसं नॉट ND असं लक्षात ठेवा. काहीतरी करून लक्षात ठेवा. M2ND फॉर प्रोफेशनल फॅजोसाइट, ज्यामध्ये M2 म्हणजे कोणते कोणते आहेत, एक आहे मॅक्रोफेज आणि मोनोसाइट. मॅक्रोफेज आणि मोनोसाइट्स. N वरून न्यूट्रोफिल आणि D वरून डेंड्रिटिक. ओके. M2ND दॅट इज द प्रोफेशनल फॅजोसाइट्स. M2ND करेक्ट आन्सर काय याचा, ऑप्शन ए होता न्यूट्रोफिल मायक्रोफेजेस, ऑप्शन बी बीटा सेल, बी सेल, टी सेल आणि प्लेटलेट्स. तर काय होतं करेक्ट आन्सर याचं, तर करेक्ट आन्सर होतं न्यूट्रोफिल्स मायक्रोफेजेस. विच अँटीबॉडी इज फाउंड इन ब्रीस्ट मिल्क मेनली. तर कोणते अँटीबॉडी फाउंड होते ब्रीस्ट मिल्क मेनली, तर आपल्याला जे म्युकोसा सिक्रेशन कोणती अँटीबॉडी असते, IG ये असते. करेक्ट आन्सर काय असणार आहे, IgG, IgM, IgA, IgE. तर IgA हे करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. याच्यावरून येवरून लक्षात ठेवा, अमूल पॅकेट राहते ना दुधाचं, त्याच्यावरून हे अमूल ये असंही लक्षात ठेवू शकता ब्रीस्ट विचारलं तर. विच इम्युनोग्लोब्युलिन इज प्रेझेंट इन कोलोस्ट्रम. आता कोलोस्ट्रॉम मध्ये कोणती अँटीबॉडी प्रेझेंट असते, ऑप्शन ए IgG, IgA, IgM आणि IgE. काय असणार आहे याचं करेक्ट आन्सर, कोलोस्ट्रम मध्ये विचारलंय. कशामध्ये, कोलोस्ट्रम मध्ये. ऑप्शन ए IgG, IgA, IgM, IgE. तर याचं करेक्ट आन्सर आहे कोलोस्ट्रम मध्ये IgA अँटीबॉडी असते कोलोस्ट्रम मध्ये, जिथून मिल्क स्टार्ट होते असे तुम्ही लक्षात ठेवू शकता, ॲट मिल्क स्टार्ट. विच सेल टाइप इज इन्वॉल्वड इन ग्राफ्ट रिजेक्शन. कोणते सेल टाइप्स हे इन्वॉल्व होतात कशामध्ये, ग्राफ्ट रिजेक्शन मध्ये. काय असणार आहे करेक्ट आन्सर पहा, बी सेल, टी सेल, RBC आणि प्लेटलेट्स. ग्राफ्ट रिजेक्शन मध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे, टी सेल. स्पेशली कोणते टी सेल्स आहेत माहिती का, CD8 हे पहा, हे स्पेशली CD8 हे टी सेल्स. ठीक आहे. करेक्ट आन्सर ऑप्शन बी ग्राफ्ट रिजेक्शन. आठवत नसेल, कन्फ्यूज होत असेल तर या ग्राफ्ट काय विचारलं आपल्याला, क्वेश्चन काय आहे, ग्राफ्ट रिजेक्शन. मग ग्राफ्ट रिजेक्शन म्हणजेच टी वरून लक्षात ठेवा, या टी वरून शेवटी टी येतात. ग्राफ्ट रिजेक्शन, टी म्हणजेच टी सेल. सेल्स बद्दल विचारलं, ग्राफ्ट आलं, टी फॉर ग्राफ्ट असं लक्षात ठेवा. ग्राफ्ट रिजेक्शन, टी सेल्स, स्पेशली CD8. नंतर विच हायपर सेन्सिटिव्हिटी इज अँटीबॉडी मेडिएटेड बट नॉट इमिडिएट. ओके, विच हायपर सेन्सिटिव्हिटी इज अँटीबॉडी मेडिएटेड बट नॉट इमिडिएट. तर काय असणार आहे उत्तर, कोणती हायपर सेन्सिटिव्हिटी अँटीबॉडीवर डिपेंड्स असते परंतु नॉट इमिडिएट, पण लगेच होणारी नसते, पटकन होणारी नसते.
तर काय असणार आहे करेक्ट आन्सर टाईप 1, टाईप 2, टाईप 3 आणि टाईप 4. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे टाईप 2 आणि टाईप 3. करेक्ट आन्सर काय असणार आहे बी अँड सी, टाईप 2 अँड टाईप 3. Which test is used for detection of hepatitis B surface antigen? हेपॅटिटिस बी सरफेस अँटीजन म्हणजेच HBsAg. कोणती टेस्ट डिटेक्ट करते हेपॅटिटिस बी सरफेस अँटीजन? ऑप्शन ए एलायझा टेस्ट, ऑप्शन बी VDRL टेस्ट, ऑप्शन सी विडाल टेस्ट, ऑप्शन डी कुम टेस्ट. सगळ्यांनाच माहिती आहे ज्यावेळेस अँटीजन अँटीबॉडी असेल तर कुम टेस्ट. ऑप्शन कुम टेस्ट सगळ्यांना माहिती आहे की अँटीबॉडी अटॅच टू RBC डिटेक्ट करण्यासाठी कोणती टेस्ट करतात कुम टेस्ट. विडाल टेस्ट करतात टायफॉइड, VDRL सिफिल, राहिली कोणती एलायझा टेस्ट. ओके, त्यामुळे करेक्ट आन्सर काय आहे एलायझा टेस्ट. विच अँटीबॉडी असोसिएटेड विथ टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी? काय असणार याचं करेक्ट आन्सर IgM, IgA, IgE आणि IgE. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी IgE अँटीबॉडीज. विच इम्युनोग्लोब्युलिन हॅज शॉर्टेस्ट हाफ लाईफ? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी IgE. त्यानंतर विच इम्युनोग्लोब्युलिन हॅज लॉंगेस्ट हाफ टाईम? एक फर्स्टवाला शॉर्टेस्ट होता आणि हा लॉंगेस्ट विचारलाय, तर लॉंगेस्ट जो आहे IgG आहे. आणि या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही मला कमेंट करा. माझे MCQ कुठलेही असतील तुम्हाला मी एक्सप्लेन करत आहे, त्याच्यावर ट्रिक्स पण देत आहे. ठीक आहे, इथून पुढले MCQज आता माझे डिफरंट राहणार आहेत. ह्या काही मेन गोष्टी होत्या की ज्या सगळ्यांना माहिती पाहिजे, बेसिक गोष्टी होत्या.